मी तुम्हाला सांगतो, पोलीस कमिशनरेट समोर सगळ्यांना घेऊन मी मोर्चा घेऊन जाईल. ते परिस्थितीने मग हाताबाहेर जाईल. बघूया भाजपवाले काय करतात. तुम्ही निखिल वागळेला महाराष्ट्रात रोखणं म्हणजे काय तुम्हाला माहित नाही पुण्याला. त्यांना मागे हटवून ते होईल, ते चालू आहे. ते चालू आहे तर ताबडतोब करा. मला आता तिथे जायचंय. मी थांबणार नाही. किती वेळ झाला? तुम्ही नोटिसा दिल्या, ते दिल्यात, काय गंमत आहे का सगळी? शांत आहे तोपर्यंत शांत आहे. दादा अरे बोला 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 क्षणी आम्ही आज मरू शकत होतो. मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे. वैभव ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली, प्रशांत दादा इथे बसलेले आहेत, त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ. त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं. त्यांच्या आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे. याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय. आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत, तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. मारू शकता तुम्ही आम्हाला. दाभोळकरांना मारलं, पानसरेला मारलं, कलबुर्गीनं मारलं, आमच्या गौरी लंकेशला मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत. आमच्या हातात काही नाही. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही.